हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर आज मी हायड्रोलिक्सचं लेक्चर नंबर 3 तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. आणि ते टॉपिक कोणत्या ह्याच्यावर आहे तुमचं म्हणजे न्यूमेरिकल कशावर सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेशन्स विचारलं नाही प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या, तर तुम्हाला कंपल्सरी 4 मार्काचा प्रॉब्लेम येतील. तर ह्याच्या हा जे लेक्चर आहे तुमचे 4 मार्क पक्के करणार आहे, एवढी गॅरंटी आहे. तर ह्याच्यामुळं हा लेक्चर व्यवस्थित बघायचा आहे स्टार्ट पासून तर एंड पर्यंत. ठीक आहे. स्टुडंट काय करायला स्टार्टचं बघायला आणि स्किप करायला. बघा हे तुमचं हलगर्जीपणा या एक्झाम मध्ये चालणार नाही, कारण की हाताचे मार्क्स आहेत. ते हाताचे मार्क्स तुमच्या मिळून तुम्हाला मिळवून देणं माझं काम आहे. ठीक आहे. तर एवढं हार्डवर्क करत आहेत तुम्ही. काय करायचं, ह्या व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे. ज्यांनी चॅनलला नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं. ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सेशनला स्टार्ट करू. लेक्चर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड रिलेटेड टू हायड्रोलिक सब्जेक्ट. ठीक आहे. चल. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न करून घ्यायचे. ठीक आहे. आता फॉर्म्युलेज कोणते आहेत? ते 4 फॉर्म्युलेज वरच तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी डेफिनेशन तरी येईल 2 मार्काचं किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम तरी येईल. तर अशा पद्धतीचं तुम्हाला काय करायचे आहेत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला असेल, बट हा जे प्रॉब्लेम घेणार आहे पीवायक्यू मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे, त्याच बेसिसवर आपण पहिले इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बघू, त्याच्यानंतर प्रॉब्लेम स्टार्ट करू किंवा सॉल्व्ह करू. ओके. चल. तर फर्स्ट फॉर्म्युला काय आहे? मास डेन्सिटी. लक्षात ठेव. तर हे रेशो आहे कशाचं? मास ऑफ फ्लुइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. ठीक आहे. तर ह्याला डेन्सिटी पण म्हणतो, फक्त डेन्सिटी. लक्षात ठेव. हे वर्ड्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मास डेन्सिटी किंवा डेन्सिटी. तर डिनोटेड बाय रो. एम बाय व्ही म्हणजे काय? मास ऑफ फ्लुइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. आणि याचं युनिट मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे केजी पर मीटर क्यूब. लक्षात ठेवा. किंवा कधी कधी आपण ह्याला सीजीएस युनिट मध्ये पण एक्सप्रेस करतो, ग्राम पर सीसी मध्ये एक्सप्रेस करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा मास डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, दॅट इज मास बाय व्हॉल्यूम. ओके. किंवा डेन्सिटी म्हणतो त्याला. नेक्स्ट आहे बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, दॅट इज वेट डेन्सिटी किंवा स्पेसिफिक वेट पण आपण नाव देतो त्याला. ओके. तर बघा मित्रांनो, हा वेट डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय गॅमा डब्ल्यू बाय व्ही. म्हणजे काय? वेट ऑफ फ्लुइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. Weight of fluid divided by volume of fluid is nothing but weight density. It is the ratio of weight of fluid to the volume of fluid is nothing but weight density. आणि त्याला फर्दर आपण रिलेशनशिप सांगू शकतो कशामध्ये? वेट डेन्सिटी आणि मास डेन्सिटी मध्ये. काय आहे? वेट डेन्सिटी इक्वल्स टू मास डेन्सिटी इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय? रो इक्वल गॅमा इक्वल्स टू रो इंटू जी. हे पण फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आता हा रिलेशनशिप कशासाठी? कारण की मास डेन्सिटी माहित असेल तर वेट डेन्सिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बाय मल्टिप्लाय ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टू मास डेन्सिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं, दॅट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्याचं सिंपल आहे, बेसिक आहे फॉर्म्युला, दॅट इज 1/ρ. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ व्हॉट? मास डेन्सिटी. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, दॅट इज रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा ह्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कस काय? कारण की आपल्याला अदर फ्लुइडचं डेन्सिटी आपण इझिली नोन करू शकतो व्हेन वी आर नोईंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड, पर्टिक्युलर फ्लुइड. हेवीएस्ट फ्लुइड कोणता आहे? तुम्हाला माहिती आहे मर्क्युरी. आणि लाइटेस्ट आहे तुमचं पेट्रोल. ओके. तर पेट्रोलचं आय थिंक 0 पॉइंट मध्ये आहे, 0.739 समथिंग 0.7 मध्ये आहे. आणि हेवीएस्ट लिक्विड तुमचं काय आहे? मर्क्युरी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर specific gravity is important to get density of other fluid by multiplying that value to what? Standard fluid. आता स्टँडर्ड फ्लुइड आपल्याकडे काय सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज वॉटर. ठीक आहे. तर मास डेन्सिटी ऑफ वॉटर किती राहणार आहे? 1000. हे व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर युनिट वेट किंवा त्याला आपण काय म्हणतो? वेट डेन्सिटी. त्याचं व्हॅल्यू आहे 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. हे व्हॅल्यू कधी यूज करायचं? जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज किलो न्यूटन किंवा वेट, तुम्हाला वेट दिलेला असेल, व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ मीटर मध्ये दिलेला असेल, मास दिला असेल तर मास डेन्सिटी वरून आपण
काय यूज करू शकतो त्याच्यामध्ये, रो डब्ल्यू यूज करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. तर रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणलं तरच काय म्हणतो तुला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याचा रेशो कशाचा आहे, दॅट इज इट इज द रेशो ऑफ density of liquid to the density of standard liquid, that is water, or it is the ratio of wet density of a liquid to the wet density of a water, असंही तुम्ही सांगू शकता. आता इथं तुम्हाला काय करू शकता तुम्ही, ह्याचं युनिट काढू शकता. ह्याचं युनिट काय येणार, मीटर क्यूब पर केजी, कारण की रेसिप्रोकल आहे. मासचं काय, मास डेन्सिटीचं केजी पर मीटर क्यूब, 1/ρ म्हणलं तर त्याचं युनिट पण काय, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज होईल, म्हणजे मीटर क्यूब पर केजी येणार आहे. तर ह्याचं जे युनिट येईल, किलो न्यूटन पर मीटर क्यूब येणार, कशाचं, वेट डेन्सिटीचं. तर ह्या 4 फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 4 मार्काचं क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत, समजा डेफिनेशन नाही आलं तर. डेफिनेशन तरी येईल किंवा प्रॉब्लेम तरी येईल. ठीक आहे, तर याच्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी. चला पहिला क्वेश्चन घेऊन. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय बघा, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट, त्याच्यानंतर डेन्सिटी, डेन्सिटीलाच आपण काय म्हणतो, मास डेन्सिटी, त्याच्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1.5 लिटर्स ऑफ फ्लुइड विच वेज 6 न्यूटन. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वेट व्हॉल्यूम दिलेला आहे, दॅट इज 1.5 इंटू 10 टू द पॉवर, हा इथं सगळ्यात महत्वाचं पहिले लिटर्स मध्ये लिहितो. या लिटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं तुम्हाला, मीटर क्यूब मध्ये करायचं. सगळ्यांना माहित आहे 1 मीटर क्यूब इक्वल्स टू किती राहतो, 10 टू द पॉवर 3 लिटर्स. ओके, म्हणजे 1 लिटर इक्वल्स टू किती येणार, 10 टू द पॉवर -3 मीटर क्यूब, कारण की मीटर क्यूब मोठा युनिट आहे. तर याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 1.5 10 टू द पॉवर -3 मीटर क्यूब येणार. त्याच्यानंतर वेट किती दिले, वेट दिलेला आहे, वेट ऑफ फ्लुइड दिलाय 6 न्यूटन. ठीक आहे, 6 न्यूटन दिलेला आहे. तर ह्याला पण तुम्ही कशामध्ये करू शकता, 10 टू द पॉवर -3 मध्ये करू शकता, म्हणजे हा किलो न्यूटन मध्ये येणार. कारण की मी हायर युनिट ठेवलेलं आहे मीटर क्यूब मध्ये, तुम्हाला न्यूटनचं किलो न्यूटन करू शकता तुम्ही. फक्त करू शकता किंवा नाही केलं तरी जमते, ऍज इट इज. तुम्ही फक्त लिटरचं कशामध्ये कन्वर्ट करायचं, मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं तरी जमते. फुल मार्क्स आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर फर्स्ट पॅरामीटर कोणतं विचारलेलं आहे तुम्हाला, स्पेसिफिक वेट विचारले मित्रांनो. स्पेसिफिक वेट, ह्यालाच आपण काय म्हणतो, वेट डेन्सिटी. तुम्हाला म्हणलो होतो आत्ताच. तर वेट डेन्सिटी चा रेशो काय सांगा लवकर फास्ट, इट इज डिवाइडेड बाय गॅमा डब्ल्यू बाय व्ही. आता डब्ल्यू ची किंमत 6 10 टू द पॉवर -3 डिवायडेड बाय 1.5 10 टू द पॉवर -3. आता हे -3 गेट कॅन्सल, 10 टू द पॉवर -3 गेट कॅन्सल. तर ह्याची किंमत मित्रांनो 60/15. ओके, कारण की हा पॉइंट आहे, वर गेल्यानंतर त्यांनी मल्टिप्लाय 6 व्हॅल्यू, 60/15. हा 1 जा, हा 4 जा, म्हणजे 4 किलो न्यूटन पर मीटर क्यूब विल बी युअर व्हॉट, स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू कोणतं काढायचं आहे, दॅट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. ठीक आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम तुम्हाला काढायचं आहे. ओके, लक्षात आलं का कसं सॉल्व्ह करत आहे मी. चलो, आता स्पेसिफिक व्हॉल्यूम जे आहे ते कशाचं रेसिप्रोकल आहे, एक तर 1/ρ चा आहे, और 1/γ चं राहणार. लक्षात आलं, 1/γ चं राहणार. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला व्हॅल्यू कशाचं माहित आहे, गॅमाचं माहित आहे. तर गॅमाचाच फॉर्म्युला यूज करायचं होतं, 1/γ. म्हणजे 1/γ ची किंमत किती आहे, 4, म्हणजे हे व्हॅल्यू येईल 0.25. 0.25 कशामध्ये राहील, हे मीटर क्यूब पर किलो न्यूटन. लक्षात ठेवा, मीटर क्यूब पर किलो न्यूटन राहणार आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू बघा, व्हॅल्यू नंबर 3 काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. हा सॉरी, आपण डेन्सिटी फाइंड आउट नाही केला. ठीक आहे, तर ह्याला काय करा तुम्ही, इथं डेन्सिटी. ओके, सिक्वेन्स मध्ये काढायचा. इथं सिक्वेन्स माझं चुकलेलं आहे, म्हणजे डेन्सिटी अगोदर काढायचं होतं बिफोर व्हॉट, स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर डेन्सिटी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मास डेन्सिटी मित्रांनो. डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी कशाचा रेशो, मास बाय व्हॉल्यूम. आता मास दिलाय का, नाही दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला रिलेशन यूज करावं लागेल, दॅट इज रो जी, किंवा रो इक्वल्स टू गॅमा डिवायडेड बाय जी, हा वाला व्हॅल्यू यूज करायचा. आता गॅमाची किंमत किती,
4 डिवायडेड बाय जी ची किंमत सगळ्यांना माहित आहे, कॉन्स्टंट आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 किलो न्यूटन सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, चलो आता हे 9.81 डिवाइड केलं तर ह्याची किंमत मित्रांनो बघा किती येईल. इट इज 4 डिवायडेड बाय 9.81 केलं तर हे व्हॅल्यू मित्रांनो 0.4077 केजी पर मीटर क्यूब येणार आहे. लक्षात ठेवा, केजी पर मीटर क्यूब येईल. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता लास्ट जे आहे मित्रांनो पॅरामीटर दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि हे कशाने डिनोट करतो आपण, यस नी, दॅट इज रो लिक्विड. ठीक आहे, डिवायडेड बाय स्टँडर्ड लिक्विड कोणता आहे, वॉटर. आता आपल्याकडं सॉरी रो नाही, आपल्याकडे गॅमा लिक्विड आहे. ठीक आहे, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी आहे, मग त्याचाच मी रेशो यूज करणार. आणि डिनॉमिनेटर मध्ये त्या व्हॅल्यूला कशाने डिवाइड करतो, दॅट इज गॅमा डब्ल्यू. स्टँडर्ड लिक्विड कोणता आहे, वॉटर आहे. ठीक आहे, तर इथं 4 डिवायडेड बाय काय करू मी इथं, गॅमा डब्ल्यू ची किंमत 9.81. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेटिंग 4 डिवायडेड बाय 9.81 केलं तर ह्याची किंमत आहे बघा एक्झॅक्टली दॅट इज 0.4077. एवढं व्हॅल्यू कशाचं राहील ते, दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहणार आहे. ओके, इथपर्यंत डाऊट आहे का? बघा व्यवस्थित फॉर्म्युलेज ऍक्युरेटली यूज करा. जे फॉर्म्युलेज मी नोट केलेले आहेत ते नोट मध्ये लिहून काढायचं आणि 4 मार्क पक्के करायचे. आणि सिंपल आहे, ह्या प्रॉब्लेम सोबत तुम्ही खेळू शकता. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ जे की पीवायक्यू मध्ये आलेला आहे. काय दिलंय इथं, 100 लिटर्स. पहिले गिवन डेटा प्रिपेअर करून घ्या. लिटरचा अर्थ व्हॉल्यूम दिलाय, 100 लिटर्स आहेत म्हणजे 110 टू दी पॉवर -3 मीटर क्यूब. बेस किती आहे, डब्ल्यू डब्ल्यू ची किंमत किती आहे, 840 न्यूटन आहे. तर इथं 840 इंटू 10 टू दी पॉवर -3 केलं तर हे कशामध्ये कन्वर्ट होईल, किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. तर बाकीच्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे मित्रांनो या दोन डाटावर. फर्स्ट डाटा आहे तुमच्याकडे दॅट इज स्पेसिफिक वेट, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, वेट डेन्सिटी. गॅमा इक्वल्स टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही. डब्ल्यू ची किंमत 840 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय 100 10 टू दी पॉवर -3. तर हे व्हॅल्यू येणार 8.40 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. लक्षात आलं. चलो आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणता फाइंड आउट करायचा आहे, मास डेन्सिटी. मास डेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो, दॅट इज रिलेशनशिप आहे वी हॅव. आपल्याकडे रिलेशनशिप काय रे, गॅमा इक्वल्स टू रो इंटू जी. रो काढायचा आहे म्हणजे गॅमा डिवायडेड बाय काय करू मी, जी न डिवाइड करतो. मग हे व्हॅल्यू बघा किती येईल, हे व्हॅल्यू गॅमा 8.40 डिवायडेड बाय 9.81. तर आफ्टर कॅल्क्युलेशन ह्याची किंमत बघा 8.4 डिवायडेड बाय 9.81. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 0.8562 केजी पर मीटर क्यूब. आता ग्राम विचारलं तर इंटू 10 टू दी पॉवर 3 केलं या व्हॅल्यूला तर हे व्हॅल्यू 856 च्या बरोबर आहे. आता हे ग्राम मध्ये काढून दाखवू का, ह्या व्हॅल्यू केजी मध्ये आहे, किलो म्हणजे 10 टू दी पॉवर 3, याला 1000 ने मल्टिप्लाय केला तर 856.2 ग्राम पर मीटर क्यूब व्हॅल्यू येणार. समजा तुम्हाला ग्राम मध्ये विचारलं तर तुम्ही ग्राम मध्ये कॅल्क्युलेट करू शकता इझिली. तर युनिट कन्व्हर्जन इथं व्हेरी मच इम्पॉर्टंट राहणार या प्रॉब्लेम साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो स्पेसिफिक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारलेला आहे. ठीक आहे, इट इज नोटेड बाय यस, म्हणजे गॅमा ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय गॅमा ऑफ वॉटर. आता फ्लुइडचं किती आलं, जे डाटा प्रेझेंट होता तर हे 8.40 आलं आणि त्याच्यानंतर ह्याची किंमत किती आहे, दिस 9.81. तर याची किंमत आत्ताच काढलेली आहे 0.8562. एवढं तुमचं व्हॅल्यू कशाचं राहणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं
राहणार आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम विच इट इज द रेसिप्रोकल ऑफ व्हॉट? एक तर मास डेन्सिटीचं रेसिप्रोकल असेल किंवा वेट डेन्सिटीचं रेसिप्रोकल असेल. आता वेट डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट केलं तर डायरेक्टली 1 गॅमा लिहितो. मग 1/8.40 केलं तर ह्याची किंमत मित्रांनो हे व्हॅल्यू येईल 0.119. हे कशामध्ये राहणार? मीटर क्यूब पर किलो न्यूटन मध्ये व्हॅल्यू राहणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. एकदम स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, डेफिनेशन नाही विचारलं 100% 4 मार्काचा प्रॉब्लेम. या 4 पॅरामीटर तुम्हाला विचारणार. मास किंवा वेट देऊन आणि व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला असतो. युनिट कन्व्हर्जन वर लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही 4 मार्क कंपल्सरी त्या प्रॉब्लेम म्हणजे त्या पेपरमध्ये तुम्ही अक्वायर करणार आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्लुइड प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड टॉपिक संपवलेला आहे. आता नेक्स्ट टॉपिक तुमच्यासाठी मी व्हेंच्युरीमीटर किंवा जे मला इम्पॉर्टंट वाटेल ते वाला टॉपिक तुमचे 6 मार्क किंवा 4 मार्क फिक्स करणारे टॉपिक आणणार आहेत. इथून एक 3-4 व्हिडिओ तुम्हाला भेटेल हायड्रोलिक्स वर. व्यवस्थित अभ्यास करा. लिमिटेड टाइम बाकी आहे. टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. टाइम मॅक्सिमम युटिलाइज तुमच्या स्टडीज मध्ये पाहिजे. सोशल मीडिया पासून दूर राहा. फक्त कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज, कारण की हाच तुमचा क्रुशियल टाइम आहे. तुम्हाला प्रूफ करण्याचं चान्स हेच आहे. ठीक आहे. यांचं लिमिटेड स्टडी झालंय. आता तुम्ही बूस्ट करा तुमचं वर्किंग आवर दॅट इज स्टडी आवर्स तुमचं वाढायला पाहिजे आणि कन्फ्युजन्स टेन्शन्स वगैरे घ्यायची गरज नाही. व्यवस्थित स्थिर कॉन्स्टंट मनाने कॉन्स्टंट डोक्याने तुम्ही अभ्यास करा आणि तुमचं परफॉर्मन्स तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट करताना तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर आपण इथं हा व्हिडिओ वाइंड अप करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.